हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. तर ऑगस्ट महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि ऑगस्ट महिना म्हणलं की मराठी महिन्यातला श्रावण महिन्याची सुरुवात होते. आता श्रावणापासून आपल्या सणांची सुरुवात होते. तर श्रावणातील जे सण आहेत, जन्माष्टमी, नागपंचमी, नंतर गणपती, हे इथून सणांची सुरुवात होते. तर या सणांची प्रिपरेशन आपण कशी केली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एकदम छान टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. प्रत्येक गृहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच हा हेल्पफुल ठरणार आहे. तर चला त्यातलीच पहिली टिप कुठली ते बघूया. सण म्हणला की पहिले आपल्यासमोर डोळ्यासमोर येते ती लिस्ट. तर पहिली टिप ही महत्त्वाची आहे. जे काही साहित्य लागतं आपल्याला सणाचं त्याची ना लिस्ट करून ठेवायची आहे. तर मी अशा पद्धतीने ना ही लिस्ट करून ठेवते. याच्यामध्ये जे आठवल ना ते आपल्याला सगळं लिहून घ्यायचं आहे. आता एकदम काही सगळं आठवत नाही, हे मला पण असं होतं आणि तुम्हालाही होतच असेल. तर ज्या वेळेस आपल्याला जी गोष्ट आठवते ना त्यावेळेस पटकन ना वही आणि पेन मी ना हे डायनिंगच्या खाली ठेवत असते. आठवलं की लगेच हे नोट करून ठेवायचं. म्हणजे जे आपल्याला आठवलं की पटकन ते लिहून ठेवायचं, जेणेकरून ना परत ना आपल्याला मग असं होत नाही की अरे हे वस्तू आणायची राहिली, ते वस्तू आणायची राहिली. तर सर्वात अगोदर काय, तर इथं पूजेचे साहित्य. आता नागपंचमी आलेले आहे, जन्माष्टमी आहे. तर त्यावेळेस आपल्याला पहिलं काय लागतं की पूजेचं साहित्य. तर पूजेचे जे साहित्य ते लिहून ठेवायचं आहे. त्यानंतरचे बघा अशा पद्धतीने मी ही लिस्ट करून ठेवलेलं आहे. आता किराणामध्ये तुमचं जे काही सामान असेल ते तुम्ही इथं लिहून काढायचं आहे. बाकीचे जे मेन लिस्ट आहे ते मी सांगितलेलं आहे. आता पूजेचे साहित्य काय, तर ते म्हणजे बघा अशा पद्धतीने एक बॉक्स ना मी इथं घेतलेला आहे. आणि या बॉक्समध्ये आपल्याला जे पूजेचे साहित्य लागते ना ते आपण भरून ठेवायचं आहे, जेणेकरून आपली त्यावेळेस धावपळ होणार नाही. तर सर्वात अगोदर हे 2 नॅपकिन घेतलेले आहे. एक मोठावाला येतो हात पुसायला घ्यायचा, जेणेकरून आपण अभिषेक वगैरे घालतो ते, आणि छोटावाला येतो देवाची मूर्ती पुसायला घेतो. आता जन्माष्टमीला म्हणजेच कृष्णाची मूर्ती पुसायला, आणि एक आपला हात पुसायला. तर इथं काय घेतलेलं आहे बघा, मी कुंकू घेतलेलं आहे पॅकिंगचं, ते मी याच्यामध्ये भरून ठेवणार आहे. हळदी कुंकू हे छोटे छोटे पॅकेट ना याच्यामध्ये भरून ठेवायचे. त्यानंतर काय लागणार आहे, वाती, त्यासुद्धा इथं ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्व म्हणजे गोमूत्र, गुलाबजल हे आपल्याला लागतंच. आता सण उद्या म्हणताना आपण काय करतो, आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडून घेतो, त्यामध्ये ना गुलाबजलसुद्धा टाकतो. तर अशा पद्धतीने हे गुलाबजल, गोमूत्र आणि हे काडीपेटी, अगरबत्ती सगळं जे लागतं ना ते या बॉक्समध्ये भरून ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, मग दुसऱ्या दिवशी समजा सण असेल, गणपती असतील, गौरी असतील, जो कुठं हा बॉक्स आपण भरून ठेवलेला आहे तो फक्त आणून जरी ठेवला ना समोर की सगळं साहित्य आपल्याला याच्यामध्ये सापडतं. आता इथं कापूर म्हणाल तर मी खोलून दाखवते. इथं मी भीमसेन कापूर वापरते, तुम्हीसुद्धा हाच वापरा. मी हा वापरते आणि खरंच सांगते याचं पण शास्त्र आहे. हेच कापूर तुम्ही घ्या. मी मोठी डब्बे आणलेले आहे इथं डीमार्टमधून. त्याच्यासोबत आता ऐन टायमाला काडीपेटी सापडत नाही, म्हणजेच माचीस, ते सुद्धा एक छोटं असेल तर तुम्ही या बॉक्समध्ये टाकून घ्या. आणि हे दिवा लावण्यासाठी तिळाचं तेल, तर ही सुद्धा छोटी बॉटल आहे. ही छोटी बॉटलसुद्धा ना मी इथं याच्यावरती ठेवते, जेणेकरून रोजचं जे तेल आहे ते तेल मग आपण देवाऱ्यापाशी ठेवायचं. आणि मेन आपल्या गणपतीला जे दिवा लावायला तेल लागतं ते त्याची बॉटल छोटी सेपरेट ठेवायची. आणि तुपाची सुद्धा तुम्ही छोटीशी भरणी आणून या बॉक्समध्ये किंवा साईडला याचा ठेवू शकता. हा बॉक्स देवघरामध्ये एका साईडला नेऊन ठेवायचा, त्याच्यावरती तेल तूपसुद्धा नेऊन ठेवायचं, म्हणजे आपल्याला आपली घाईगडबड होणार नाही सामान गोळा करण्यासाठी. आता सण म्हणलं की महिलांना पडणारा प्रश्न तो म्हणजे साडीचा. तर प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो की आता हा सण आहे, मग ही साडी घालू का ती साडी घालू, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. तर हाच प्रश्नांना मी आज उत्तर घेऊन आलेले आहे. एक छानशी ट्रिक तुम्हाला सांगते. हे जे बॉक्स आहेत ना, हे बॉक्स मला ना साड्यांसोबत मिळालेले होते आणि तेच बॉक्स मी ना असे जपून ठेवलेले होते, मी अजिबात काही टाकून दिलेले नाही आहेत. तर तुमच्याकडे सुद्धा अशा बॉक्स असतील किंवा बघा साडी बॅग पण मिळतात, त्यासुद्धा असतील. तर काय करायचं आहे, आता ऑगस्ट महिन्यामधील पहिला सण तो म्हणजे नागपंचमी. आणि नागपंचमीला आपण काय करतो, वारुळाला जातो किंवा शंकराच्या मंदिरामध्ये जातो, पूजा करतो. आणि मग शंकराला आवडणारा रंग म्हणजे तो म्हणजे पांढरा. तर इथं नागपंचमीसाठी मी घालणार होते ही व्हाईट कलरची साडी. तुम्हीसुद्धा अशीच अगोदर चूज करून ठेवा. थोडासा वेळ ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस की आता नागपंचमी येणार आहे, मग नागपंचमीला कुठली साडी घालायची ते अगोदर ठरवा. आता मी घालणार आहे ही छान अशी सिल्कमधली साडी. मला
खूप व्हाईट कलर म्हणजे घालायला आवडतो आणि ते व्हाईट कलर घालून मला शंकराच्या मंदिरातसुद्धा जायला आवडतं, म्हणून मी त्यासाठी खास स्पेशली व्हाईट कलरची साडी घेतलेली आहे. तर ही साडी मी घालणार आहे नागपंचमीला आणि मला खरंच सांगते शंकराच्या मंदिरामध्ये जायला आवडतं, शंकराची भक्ती करायला आवडते आणि आता सांगून असं म्हणतात पण मला ते आवडतं. मग त्यासाठी मी इथं व्हाईट कलरची साडी, व्हाईट कलरचा पेटीकोट म्हणजेच परकर आणि ब्लाऊज अशा पद्धतीने मी पूर्ण एकत्र करून या बॉक्समध्ये पॅक केलेला आहे. आता या बॉक्सवर ना परमनंट मार्करनी ना नाव टाकायचं की ही साडी मी नागपंचमीला घालणार आहे, म्हणजे तुम्हाला ते सोयीस्कर पडेल. तर त्यानंतर सण येतो तो म्हणजे रक्षाबंधन आणि हा सगळ्या महिलांचा तर फेवरेट आहेच. सासरवाशीण असतात ना त्या माहेरी जातात आणि मग माहेरी जाताना छान नटून थटून जातात, कारण की तो त्यांचा सण असतो रक्षाबंधन. मग त्यावेळेस आपण कुठली साडी घालायची कुठली नाही हे ठरवतोच. तर त्यासाठी बघा या बॉक्समध्ये मी ही सिल्कची साडी ठेवलेली आहे, याच्यावरचा ब्लाऊज, परकर सगळं हे मॅचिंग ना असं ठेवून आपण ह्या बॉक्समध्ये अशा पद्धतीने पॅक करून ठेवा. याच्यावरती नाव लिहा की ही साडी मी रक्षाबंधनला घालणार आहे म्हणून. आता रक्षाबंधनला आपण चाललो आहे माहेरी, तर एक साडी थोडीच घेऊन जाणार आहे. त्यासोबत आपले जायच्या दिवशीची एक, रक्षाबंधनच्या दिवशीची एक अशी साडी घालणारच आहे. तर साधी अशी एक सिंपल सोबर अशी ही साडी आहे. ज्या दिवशी आपल्याला आपण माहेरी जाणार आहोत त्या दिवशीची ही साडी. तर ही साडी पण तुम्ही अगोदरच निवडून ठेवा की जायच्या दिवशीची जी साडी आहे ती कुठली घालायची आणि रक्षाबंधनला कुठली घालायची. तर अशा पद्धतीने बघा मॅचिंग परकर म्हणजेच पेटीकोट, ब्लाऊज या अशा पद्धतीने बॉक्समध्ये जर पॅक केलं तर तुम्हाला ते सोयीस्कर पडेल आणि ज्या त्या टायमाला ना तुमचा गोंधळ उडणार नाही, टाईम वाचेल आणि तुम्हीसुद्धा मग पटकन तुम्हाला आवरण्यासाठी स्वतः. तर ह्या झाल्या घरातल्या साड्यांचं. आता सण म्हणलं की महिलांची शॉपिंग ही आलीच, खरेदी आलीच आणि ते म्हणजे कशाची तर साड्यांची. तर आता ज्यांना नवीन साड्या घ्यायच्या असतील तर त्यांनी अगोदरच त्या साड्या घ्यायच्या आहेत. त्याच्यावर आपल्याला मॅचिंग ब्लाऊज शिवायचा असतो, तर तो ब्लाऊजसुद्धा कट करून तुम्ही शिवायला टाकू शकता. पिको फॉल जर असेल तर पिको फॉलसाठी सुद्धा तुम्ही ते टाकू शकता. तर ही तयारी ना ही अगोदरच पूर्वतयारी करा, जेणेकरून सणाला तुम्हाला मग ती साडी घालता येईल. आता कोणाकोणाचे भाऊ अगोदरच म्हणतात की तुझ्या आवडीची साडी तिथंच घे आणि ते साडीवर मग आपण मग साडी ते घेतल्यानंतर त्याच्यावरचा ब्लाऊज, पिको फॉल, त्याच्यावरचा पेटीकोट हे सगळं खरेदी कर आणि मगच ये, असे सुद्धा बऱ्याचशा महिला करतात. तर तशा पद्धतीने जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर अगोदरच ती घेऊन त्याच्यावरचा ब्लाऊज, पिको फॉल करून ठेवा, म्हणजे तुमची त्या टायमाला ना धावपळ होणार नाही. अशा पद्धतीने मी माझं हे साड्यांचं तुम्हाला एक ट्रिक सांगितलेले आहे. आता आली नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. तर आता बरेचसे ना नारळी पौर्णिमा म्हणलं की काय करतात, नारळी भात करतात आणि तुम्हालासुद्धा प्रचंड नारळी भात आवडत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे प्रिपरेशन म्हणून मी तुम्हाला सांगते. की सण म्हणलं की आपली खरंच खूप धावपळ होते. रक्षाबंधनला कोणाकोणाचे भाऊ घरी येतात, कधी कधी मग आपणसुद्धा माहेरी जातो किंवा मग कोणी आपल्या घरी म्हणजे सासरीसुद्धा आपल्या भावाला आपण बोलवतो. तर त्यावेळेस काय करायचं आहे, हे नारळ फोडून, आता हे नारळ बघा ओला असतो हा ना कवचाल्यातून बाहेर निघत नाही, तर हा पटकन निघावा यासाठी मी ना एक ट्रिक सांगितली होती मागील व्हिडिओमध्ये, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तरीसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. नारळ फोडल्या काय करायचं आहे, ओव्हन असेल किंवा ओटीजी असेल याच्यामध्ये 10 ते 15 मिनटं प्रीहीट करायचा. नारळ गरम झाला ना अलगद बघा या कवचाल्यातून नारळ असा बाहेर निघतो. मी ना खरंच तुम्हाला सांगते, मी अगोदर हे ट्राय केलं तर लगेच नारळ निघलं. हे बघा अशा पद्धतीने मस्त, अजिबात तुकडाई वगैरे काहीही होत नाही, अलगद असा नारळ निघतो. तुम्ही ओटीजे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पातेल्यात पाणी घ्या, त्याच्यावरती चाळणी ठेवा आणि त्यानंतर ते नारळ त्याच्यावरती ठेवून त्याला स्टीम करा, म्हणजे गरम करा, वाफ करा, अलगद हे नारळ निघतात. आता रक्षाबंधन म्हणलं की गोड खीर आली, परत नारळी भात आला आणि मग आपण पण आपल्या भावाला आपल्या घरी बोलवतो, त्यावेळेस आपण छान असं पंचपक्वान्न करतोच. स्वीट डिश बनवतो, पुरी बनवतो, भाजी बनवतो, खीर बनवतो आणि त्या टायमाला एवढी धावपळ असते की घर आवरण असतं, आपल्याला स्वतःसाठी टाईम काढायचा असतो. तर त्यावेळेस काय करायचं आहे, हे नारळ अगोदरच फोडायचे आहेत आणि हे नारळ खिसून आपल्याला ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला गोड खीर किंवा नारळी भात करायला ना त्यावेळेस मग ॲट ए टाईम आपल्याला ना अलगदमध्ये आपण तो डब्बा काढायचा, नारळाचा किस घ्यायचा आणि आपल्याला जो पदार्थ आवडतो किंवा आपल्या भावाला जो पदार्थ आवडतो ना तो पदार्थ आपण लगेच बनवू शकतो. आता हे नारळ खिसून कसं स्टोअर करायचं हे सुद्धा मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण आता ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी परत एकदा मी तुम्हाला ही टिप सांगत आहे. आता नारळ खिसून झाला तो एका
प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवा किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने पूर्ण नारळ खिसून आता तुम्हाला कितपत तो पदार्थ बनवायचा आहे त्या पदार्थाला जेवढं खोबरं लागेल तेवढं तुम्ही खिसून घेऊ शकता. आणि नारळी भाताला ओला नारळच हा लागतो किंवा खीर करायची असेल तर ओलं खोबरं असेल ना तर चव ना त्याची थोडी जास्तच ना अशी इन्हान्स होते. त्यामुळं ओलं खोबरं अशा पद्धतीने या डब्यामध्ये खिसून भरून ठेवायचं आहे. आणि हा डब्बा ना आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करायचा आहे. खरंच सांगते मी करते स्वतः, माझ्याकडं ना गावाकडचे नारळ आहेत त्याच्यामुळं ना मग मी अशीच ही ट्रिक करते आणि मग मला ना भरपूर दिवस हा नारळचा ओला केस जो आहे ना तो टिकतो पण. आणि मग ज्यावेळेस लागेल ना त्यावेळेस मी अलगद तो काढून पण घेते. अशा पद्धतीने फ्रीझरमध्ये हा डब्बा ठेवून द्यायचा आहे. आणि आपण त्या सणा दिवशी आपण तो अलगद डब्बा काढून आपण पदार्थ बनवू शकतो. आता सण म्हणलं की रांगोळी आलीच, तर आठवणीने अगोदरच ही तयारी करायची आहे. सण म्हणले की आता रांगोळी आली, कलरची रांगोळी आली किंवा पांढरी रांगोळी आली असो ते सुद्धा. आणि त्याचसोबत आता आपण मंदिरात जर जायचं असेल तर फुलं वगैरे हे सगळं ना आपण अगोदरच तयारी करून ठेवायची आहे. आता इथं मी रांगोळी आणलेली होती, पांढरी रांगोळी, कलरची रांगोळी. आता ही रांगोळी भरपूर एकदाच प्रमाणात आणली ना तर आपल्या गौरी गणपतीला सुद्धा ती होऊन जाते. तर अशा पद्धतीने सणाची तयारी जर तुम्ही केली ना खरं सांगते तुम्हाला त्या टायमाला ना भरपूर टाईम मिळेल स्वतःला आवरण्यासाठी. आता गौरी गणपती आलेत म्हटल्यानंतर हे डेकोरेशनचे जे सामान आहे ना ते आपण ना ज्यावेळेस आपले गौरी गणपती जातात त्यावेळेस आपण काय करतो, हे एका कॅरीबॅगमध्ये भरतो आणि वरती माळ्यावर, पोटमाळ्यावर किंवा बेडच्या आतमध्ये आपण टाकून देतो. तर ते अगोदरच काढून ठेवायचं आहे. घाण झालेलं असेल तर आपण ते स्वच्छ करून ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे डेकोरेशनचे जे सामान असेल तुमच्याकडं ते तुम्ही अगोदरच त्याचे प्रिपरेशन करू शकता. अगोदरच तुम्ही ते हे बाहेर काढायचं आहे. बघा माझ्याकडे हे वुडनचं आहे एलिफंटचं, ते मी दरवाजाच्या बाहेर लावते. आणि काय मग आपण सणाला पण लावतो. आता पहिले ना लोकरीचे बघा होते, मस्त असे लोकरीचं तोरण होतं खूप सुंदर, ते सुद्धा तुम्ही लावू शकता. मग ते अगोदरच तुम्ही बेडमधून किंवा पोटमाळ्यावरनं काढा, स्वच्छ धुवा आणि सण असेल तर सणा दिवशी तुम्ही लावा. आता सण म्हणलं की आपल्या आला गोडाधोडाचा पदार्थ. मग आता हेच गोडाधोडाचे पदार्थ बनवण्यासाठी जे आपल्याला सामान लागते किराण्यामध्ये ते भरपूर प्रमाणामध्ये घरामध्ये भरून ठेवा. आता बेसन, साखर, रवा हे गोडाधोडाचे पदार्थ करण्यासाठी आपल्याला हे जास्त प्रमाणात लागतात. आता नागपंचमीला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो तर त्यावेळेस काय लागतं, हरभऱ्याची डाळ ते आणून ठेवा. पण त्यानंतर मग भजी करण्यासाठी बेसन हे आणून ठेवा. आता त्यानंतर मग रक्षाबंधनला बेसनाचे लाडू बनवू शकता, मैसूर पाक बनवू शकता. ह्यासाठी बेसन हे भरपूर प्रमाणामध्ये घरात ठेवा. गौरी गणपती आलेत, लाडू बनवण्यासाठी, शेव बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला बेसन लागतं. तर त्या वेळेस काय करायचं आहे, डाळ ही गिरणीमधून दळून आणून ठेवायची आहे भरपूर साऱ्या प्रमाणात. बेसन आपल्याला हे अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचं आहे. जास्त प्रमाणात जे आपल्याला जास्त लागतं ते तुम्ही किराणामध्ये सामानामध्ये जास्त भरून ठेवा. आता इथं मी बेसन या भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे. आता सणाला म्हणजे आपली काही गडबड होणार नाही. तर जास्त प्रमाणात काय लागतं आपल्याला, रवासुद्धा. तर रवासुद्धा काय करायचं आहे, आपण जास्त प्रमाणामध्ये भरून ठेवायचं आहे. आता रव्याचं आपल्याला कोणी बघा रक्षाबंधनला रव्याची खीर पण करतं, रव्याचे लाडू बनवू शकतो आपण. म्हणजे गोडाधोडाचे पदार्थला जे सामान लागतं ते सामान जास्त प्रमाणामध्ये आपण घरामध्ये भरून ठेवायचं आहे. किराण्यामध्ये साखर आली, रवा, बेसन हे अशा पद्धतीने किराणा भरपूर प्रमाणात अगोदरच तुम्ही डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशी तयारी करू शकता आणि नक्की करा, तुम्हाला ते हेल्पफुल ठरेल. तर येणाऱ्या सणांची तयारीची जे टिप्स तुम्हाला मी सांगितले त्या कशा वाटल्या नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा अशा टिप्ससोबत. बाय, धन्यवाद.